मित्रांनो, या आधीच्या तासामध्ये आपण समेशन प्लुरल्स घेतले होते. शेवटचं होतं ते आपलं. समेशन प्लुरल्सच्याही आधी आपण अशी पण काही नामे घेतली होती जी रूपाने अनेकवचनी वाटत होती, केवळ यस, ईएस, आयसीएस प्रत्यय लागण्याने, परंतु ती उपयोगाने एकवचनी निघाली. समेशन प्लुरलमध्ये आपण पाहिलं होतं की दोन भागांना जोडून तयार होणाऱ्या वस्तूंची नावे ही नेहमीच अनेकवचनी रूपात आणि अनेकवचनी उपयोगातच असतात. त्यांचं एकवचन करायचं असेल त्यांच्या आधी आपल्याला अ पेअर ऑफचा उल्लेख करावा लागेल. त्यात आपण हे सुद्धा पाहिलं होतं की जर एकापेक्षा जास्त पेअर असतील तर त्यांच्या आधी पेअरच्या आधी तुम्ही संख्या विशेषण वापरलं, समजा 2, 3, 4, 5 असं, तर पेअरला यस लावायचं नाही. पण जर तुम्ही संख्या विशेषणच जर वापरलं नाही कोणतंच, तर तरी पण तुम्हाला अनेकवचन करायचं, तर मी पेअरला यस लावू शकता. पेअर्स ऑफ सीझर्स असं करू शकता. पेअर्स ऑफ स्पेक्टॅकल्स त्याच्यामध्ये करता येतील. आता जी आपल्याला काही नामे बघायची आहेत ती रूपाने व उपयोगाने अनेकवचनी असतात. त्यामध्ये कुठेही दोन भाग वगैरे जोडून तयार झालेली ही नामे नसतात. अशी कोणती नामे आहेत ती आपण आता पाहतोय. पहा, काही नामे रूपाने व उपयोगाने अनेक वचनी असतात. त्यांचे एक वचन होत नाही. नाही तर काही जण पराक्रम करायला तयार लगेच त्यातलं यस काढलं की काय होतं, त्याचं एक वचन होते, तर करायचं नाही. त्यामध्ये बघा बरं, ॲम्स ज्याला आपण भिक्षा म्हणतो, गरीबाला दिलेली असते ते ॲम्स. त्याच्यानंतर आलं इथं असेट्स, याला आपण मालमत्ता म्हणतो आपली जी काही असते ती. कारण बँकेकडे काही जर लोन मागायचं असलं तर तो लगेच आपले असेट्स मागतो, पहिले काय येतं ते तुमचे. त्याच्यानंतर बघा इंटेस्टाइन्स शब्द आहेत हे, थँक्स. व्हॅल्युएबल्स हे सिंग्युलरमध्ये घ्यायचं नाही, गुड्स लक्षात ठेवायचं. गुड नाही, गुड्स. गुड हे सद्गुण झालं. गुड्स हे चीज वस्तू झाल्यात ज्या जहाजेमध्ये किंवा विमानामध्ये आपण माल वाहतुकीसाठी घेऊन जातो, ते गुड्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. बघा, बिलॉंगिंग्स ह्या चीज वस्तू सगळ्यात आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये, बिलॉंगिंग्समध्ये. रिचेस ही सुद्धा मालमत्ताच आलेली. पुढे आणखी कॉन्टेंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल. हा एक शब्द आहे कॉन्टेंट्स, ज्याला आपण सामग्री म्हणतो, मजकूर म्हणतो. त्याच्यानंतर आलं सर्कमस्टन्सेस, हे प्लुरलमध्येच आपण वापरतो, परिस्थिती भोवतालची. नप्शल्स लग्नविधी जे असतील ते, त्याला नप्चल देखील प्रोनाउन्सिएशन डिक्शनरीमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर सर्कमस्टन्सेस घेतलेलेच आहेत. व्हेजिटेबल्स हा सुद्धा आपण शब्द घेतला होता. फ्रूट अँड व्हेजिटेबल्स हा प्लुरलमध्येच असतो, तो सिंग्युलरमध्ये घेता येणार नाही. मग यांचे सुद्धा आपण उदाहरणं तयार करू शकतोय ना. पहा, ॲम्स डॅश गिवन टू अ बेगर, पर्याय दिला त्याने इज आर. अशी येणार सुद्धा नाही शक्यतो उदाहरणं, कारण कोणी पण त्याचं ॲमला यस पाहून काय घेणार आहात, आरच घेणार आहात, आणि ते करेक्ट आहे, चुकलेलं नाही. बघा दुसरं, हीज असेट्स डॅश टू बी एक्झॅमिन्ड. मग त्याच्यामध्ये हॅव आणि दुसरं घेतलं आम्ही हॅज. परत हीज असेट्स हे प्लुरलमध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय घ्यावं लागेल, हॅव. त्याच्यानंतर बघा, दिअर नप्शल्स त्यांचे लग्नविधी, लग्न जे विधीचे संस्कार आहेत ते. दिअर नप्शल्स डॅश टेकन प्लेस इन नागपूर. मग याच्यामध्ये हॅज घेणारे का हॅव घेणारे, झाले, पूर्ण झाले लग्नविधीचे संस्कार. मग काय आले त्यामध्ये, पूर्ण नप्शल्स आले, तिथं काय झालं तुम्हाला, हॅव. चौथं घेतलं आम्ही सर्कमस्टन्सेस,
डॅश अ मॅन्स कॅरेक्टर. व्यक्तिमत्व तपासत असताना तर त्याची भोवतालची परिस्थिती काय करत असते, प्रभाव टाकत असते. मग आम्ही पर्याय दिला तुम्हाला इन्फ्लुएन्स, इन्फ्लुएन्स घ्यायचंय का इन्फ्लुएन्सेस घ्यायचंय. बघा आता सर्कमस्टन्सेस ऑलरेडी काय आहे, प्लुरल फॉर्म मध्ये आहे आणि प्लुरल फॉर्म मध्ये असल्यामुळे याला प्लुरलच वर्ब लागणार. मग प्लुरल वर्ब शोधायचं कसं, यस लागलेलं हे प्लुरल वर्ब असतं का, तर नाही, यस लागलेले सिंग्युलर आहे. उत्तर कोण झालं याच्यामध्ये, इन्फ्लुएन्स. बघा त्याच्यानंतर व्हॅल्युएबल्स डॅश टू बी केप्ट ॲट युअर ओन रिस्क असं लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी. बघा मोबाईल्स अँड व्हॅल्युएबल्स डॅट डॅश टू बी केप्ट ॲट युअर ओन रिस्क. तुमच्या मला वाटतं तुम्ही ते वापरू शकता किंवा तुम्ही त्याचा वापर करू शकता. चला व्हॅल्युएबल्समध्ये काय, मग इथं इज घ्यायचंय का आर घ्यायचंय. बघा व्हॅल्युएबल्स इज का व्हॅल्युएबल्स आर, तर व्हॅल्युएबल्स आर टू बी केप्ट ॲट युअर ओन रिस्क, त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. गुड हे सुद्धा आपल्याला घेता येईल, पण इथं गुड्स दिलेलं आहे. मग गुड्स तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा वाहनावर वाचलेलं असं बघा, गुड कॅरियर असतं का गुड्स करिअर असतं का गुड्स कॅरियर असतं, असे सुद्धा तुम्हाला पर्याय ते पेपरला देऊ शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये बघा ते देतील तुम्हाला, इथलं निवडा असलं म्हटलं तर देतील ते गुड करिअर, दुसरं देतील ते गुड्स करिअर, तिसरंही देतील ते गुड्स कॅरियर आणि गुड कॅरियर असं पण देतील एखादा पर्याय. याच्यामध्ये गुड करिअर हे जर विचार केला तर करिअरच्या अर्थाने ते होऊ शकते, पण इथं काय करेक्ट कोण याचे मोर करेक्ट त्याच्यामध्ये गुड्स कॅरियर हे एक आहे, हेही त्याच्यामध्ये गुड कॅरियर ही फ्रेजमध्ये देता येईल तुम्हाला. ठीक आहे, तर एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता जी आपल्याला नामे बघायची आहे त्या नामांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना मल्टिपल फॉर्म्स असू शकतात, म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे दोन. एखाद्या नामाला दोन त्याचे प्लुरल फॉर्म असू शकतात आणि त्यांचं मिनिंग सुद्धा मल्टिपल असू शकतं, म्हणजे दोन भिन्न अर्थाचे देखील ते असू शकतात. अशीच आपल्याला आता शब्दांचा काही अभ्यास करायचा आहे. बघा बरं इथं लिहून टाकू आपण सध्या हेडिंग फक्त, नाउन्स with multiple forms and meanings. काही ना फॉर्म्स असतील, काही ना मिनिंग्स असतील, काही ना दोन्ही असतील. झालं. त्यामध्ये बघा सगळ्यात पहिले एक, काही नामांना दोन अनेक वचनी रूपे असतात, त्यांचे अर्थही भिन्न असतात. ही अशी काही नामे आहेत की जी, माझा मुलगा लास्ट इयरला सेकंड स्टँडर्डला होता, त्याला पोदार शाळेमध्ये ती त्यातले सुद्धा 4 नामापैकी 3 नामे होती त्यांच्या पुस्तकामध्ये अभ्यासाला. मग ती कोण आहेत की ज्यांच्यामध्ये बघा का ह्या नामांना अनेक वचनी रूपे किती आहे, 2 आहे, म्हणजे हे मल्टिपल प्लुरलमध्ये गेले आणि त्यांचे अर्थ सुद्धा भिन्न आहेत, दोन्ही गोष्टी आहेत. मग त्यामध्ये एक पहिला शब्द आहे बघा बरं, तो ब्रदर. दुसरा घेतला मी इथं क्लॉथ, तिसरा घेतला हा जिनियस आणि चौथा घेतला इंडेक्स, जो त्याच्या ह्याच्यात नव्हता. यांना दोन मिनिंग्स पण आहे प्लुरल फॉर्ममध्ये आणि प्लुरल सुद्धा फॉर्म त्याचे 2 भिन्न आहेत. कसे आहेत ते पहा बरं. याच्यामध्ये ब्रदर हे मल्टिपल प्लुरलमध्ये गेलेलं आहे. चला ब्रदरचं तुम्ही ब्रदर्स केले तर हे तुम्ही रेग्युलर प्लुरल्समध्ये आलेले आहात आणि रेग्युलर प्लुरल्समध्ये हे ब्रदर्स ऑफ द सेम पॅरेंट्स, एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले 2 सख्खे भाऊ ब्रदर्स आलेले आहेत. आणि दुसरे जे आलेले आहे त्याला आपण ब्रेद्रेन हा एक घेतला होता, हा आरियन प्लुरल किंवा इयन प्लुरलमध्ये आपण घेतलेलं आहे. ब्रेद्रेन म्हणजे समाजातील सदस्य, मेंबर्स ऑफ अ कम्युनिटी.
या अर्थाने ते घेतलेले आहेत. चला, म्हणजे हे कोण झाले? समाजातील सदस्य. आणि हे झाले याच्यातले सख्खे भाऊ. दुसरा एक शब्द घेतला याच्यामध्ये बघा, क्लॉथ. बघा याचं प्रोनाउन्सिएशन क्लॉथ थ. आता याचे दोन झाले आहेत रे. काय झाले? क्लॉथला यस लावलं, क्लॉथ्स. हे क्लॉथचा अर्थ आहे पीसेस, म्हणजे कापडाचे काय झालेले तुकडे. आणि दुसरा झालेला आहे जर CLOTHES, क्लोज. याचा अर्थ झाला गारमेंट्स, रेडीमेड गारमेंट्स म्हणतो आपण, वस्त्र. जीनियस हा एक घेतलेला याच्यामध्ये, जीनियसचे पण दोन निघालेत त्याच्यामध्ये. एक जीनियसचं झालं बघा बरं, जीनियसेस म्हणजे बुद्धिवंत व्यक्ती, त्यांच्यामध्ये झाले बघा बुद्धिवंत व्यक्ती. आणि जीनियस झाले बघा जेनिआई. आपल्याला माहिती ना की हे लॅटिन वर्ड्स आहेत की शेवटचं US काढलं आणि आय टाकलं की झालं त्याच्यामध्ये. जसं कॅक्टस कॅक्टाई है ना, तसंच येतं. फोकस फोसाई, लोकस लोसाई, ते शब्द घेतलेले आहेत आपण इथं. जेनिआई म्हणजे रक्षक देवता, स्पिरिट्स ज्याला म्हटलेलं आहे आपण. इंडेक्स हा एक आहे बघा याच्यामध्ये, इंडेक्स. इंडेक्सचे दोन अर्थ झाले बघा. इंडेक्सचं पहिलं होतं इंडेक्सेस, याचा अर्थ अनेक सूची. आणि इंडायसेसचा अर्थ आहे घातांक. या अर्थाने ते घेतलेलं आहे इंडेक्सचं, इंडायसेस. म्हणजे ही चारच नामे अशी आहेत की ज्यांचे अनेक वचन तुम्हाला किती आढळले? दोन भिन्न. आणि त्यांचे अर्थ सुद्धा काय झाले याच्यामध्ये भिन्न आढळतात. काही जण यामध्ये मीडियम हा देखील शब्द घेतात. मीडियमला सुद्धा दोन भिन्न तुम्ही रूपे घेऊ शकता. मीडियम्स पण होतं, मीडियाई पण होतं. बघा तुम्ही मीडियमला देखील घेऊ शकता, घ्यायचं असं यामध्ये. तर मीडियमचे सुद्धा दोन झालेत. एक मीडियमला यस लागलं मीडियम्स, आणि तुम्ही मीडिया असं देखील केलं, हे झालं माध्यम. पण हे झालं मध्यस्थी करणारा व्यक्ती, ज्याला मीडिएटर म्हणतो आपण. हा मध्यस्थी करणारा व्यक्ती. हे अनेक झालेत. आणि हे झालं माध्यम. अनेक माध्यम झालेले आहेत, त्याला मीडिया म्हणता येईल. एक त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा वाढून टाकले. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपल्याला अशी काही नामे बघायची आहेत की ज्यांचं अनेक वचनामध्ये रूप एकच असतं, पण त्या अनेक वचनाचे दोन भिन्न अर्थ असतात. म्हणजे ते मिनिंग मध्ये मल्टिपल आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ते आपण पाहूया. प्लुरल फॉर्म ऑफ द नाउन has two different meanings. म्हणजे नामाचं त्याला दोन भिन्न अर्थ लाभलेले आहेत. म्हणजे एक वचनामध्ये एक अर्थ राहणारच आहे, पण अनेक वचनाच्या रूपाचे किती आहेत? दोन भिन्न अर्थ आहेत यामध्ये. बघा, अनेक वचनी रूपांचे दोन भिन्न अर्थ असतात. म्हणजे दोन भिन्न अर्थांनी ते वापरले जातील. त्यामध्ये पहिला जो शब्द आहे का बघा, आम. या आमचं तुम्ही प्लुरल केले बघा बरं, आर्म्स. आर्म्सचे तुम्ही दोन अर्थ लावायला लागले. त्याच्यामध्ये दोन मिनिंग दोन घेतोय मी यांच्या. बघा, पहिला आर्म्सचा अर्थ झाला अप्पर लिम्स. हे जे आहेत अप्पर लिम्स, हे झाले अप्पर लिम्स. आणि लोअर लिम्स म्हणजे माझे पाय. ते लोअर लिम्स हे अप्पर लिम्स, याला आपण आर्म्स म्हणूया. याला अप्पर लिम एक असेल तर अप्पर लिम, त्याला यस लावलं अप्पर लिम्स. म्हणजे हे एका अर्थानं आलेले अप्पर लिम्सच्या अर्थानं, ज्याला आपण हँड्स म्हणतो. आणि दुसरं आलेलं आहे त्याचा अर्थ आहे विपन्स. म्हणजे आर्म्सचा दुसरा अर्थ काय लावला? विपन्स. तो अर्थ इथं घेता येत नाही सिंग्युलर मध्ये. एक दुसरं आलेलं त्याच्यामध्ये. सर्कमस्टन्सचं प्लुरल झालं बघा, सर्कमस्टन्सेस. सर्कमस्टन्सेसचा एक अर्थ घेताय तुम्ही फॅक्ट्स, ज्याला वस्तुस्थिती म्हणतो आपण.
आणि दुसरं झालेलं आहे कंडिशन, म्हणजे परिस्थिती भोवतालची, ते सर्कमस्टन्सेस. आताच आपण एका अर्थाने ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आलं बघा COLOUR, कलर. कलरचा अर्थ आपण सरळ सरळ रंग लावतो. रंगला इकडं ह्यू देखील म्हणतात, HUE, ह्यूचा अर्थ आहे रंग. मग हे कलरचं प्लुरल झालं बघा बरं इथं कलर्स, आणि कलर्सचे दोन अर्थ घेतले. एक त्यांनी ह्यूज म्हणजे अनेक रंग या अर्थाने घेतलेला आहे, आणि दुसरा अर्थ घेतला कलर्सचा तो म्हणजे फ्लॅग्स, ज्याला आपण ध्वज म्हणतो. आणि हे काय झाले, अनेक रंग. त्याच्यानंतर आणखीन एक आलाय त्याच्यात CUSTOM, कस्टम, आणि त्या कस्टमचं प्लुरल आम्ही केले बघा कस्टम्स. कस्टम्सचे सुद्धा दोन अर्थ. आपण कस्टमला सिंग्युलर मध्ये घेतले बघा बरं हॅबिट. खरं पाहिलं तर हॅबिट ही व्यक्ती सापेक्ष बदलत असते, पण अनेक व्यक्तींचा मिळून समाज होतो, आणि त्या समाजाची जर एखादी गोष्ट करण्याची सवय असते तर त्याला आपण रिच्युअल म्हणतो, रूढी परंपरा म्हणतो. जी सणवारा आपल्याकडे लागलेली आहे ते रूढी परंपरेनेच आलेली आहेत, ते झालं आपलं कस्टम. आणि ही परंपरा पुढे घेऊन चाललं बघा कस्टम्सचा अर्थ झाला इथं तुम्ही एक अर्थ घेतला हॅबिट्स, ज्याला तुम्ही रिच्युअल्स म्हणू शकता, परंपरा. कस्टम्सचा दुसरा अर्थ असतो की वस्तूंवर लावलेले कर असतात, काही अबकारी कर म्हणतो आपण त्याला, ड्युटीज म्हणतो आपण, ड्युटीज ऑन गुड्स, वस्तूंवर लावलेले कर. या अर्थानं कस्टमचं प्लुरल जे कस्टम्स आहेत एका अर्थानं इकडे सुद्धा गेले. त्यानंतर आलेलं आहे बघा बरं MANNER, मॅनर. मॅनरचं बघ बरं इथं केलं आम्ही मॅनर्स. इथं मॅनरचं तुम्ही बिहेवियर घेता, ज्याला आपण रीत म्हणतो, वागण्याची पद्धत. मग हे मॅनरचे अर्थ बघा बरं, एक घेतलं तुम्ही इथं बिहेवियर किंवा बिहेवियर्स, त्यामध्ये घेतलेलं आहे वागणूकची पद्धत. आणि दुसरं मॅनर्सचा अर्थ आहे मोड्स, पद्धती, ज्याला म्हटलेलं आहे MODES, हे अनेक पद्धती. त्यापुढं आणखीन येतंय बघा बरं मिनिट. मिनिटला आपण युनिट ऑफ टाइम म्हणतो. वेळ मोजण्याचं एकक 60 सेकंदाचं मिळून एक तयार होतं, ते झालं मिनिट. त्या मिनिटचं प्लुरल तुम्ही केले बघा बरं मिनिट्स, आणि मग मिनिट्सचं एक घेतलंय तुम्ही युनिट्स ऑफ टाइम, म्हणजे अनेक मिनिट झाले त्या अर्थानं. आणि दुसरं मिनिट्सचा अर्थ आहे प्रोसिडिंग्स ऑफ अ मीटिंग, एखाद्या कामकाजाचं इतिवृत्त ज्याला आपण म्हणू शकतो. या मग त्याच्यात घेतलं बघा बरं प्रोसिडिंग्स ऑफ अ मीटिंग, या अर्थानं त्याला तुम्ही घेऊ शकता. तर एवढा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. या पुढचे आणखी शब्द आपल्याला घ्यायचे. पुढचा एक शब्द याच्यामध्ये पेन. पेनचा तुम्ही एक अर्थ लावता बघा बरं सफरिंग, यातना, दुःख. त्या पेनचं प्लुरल जर केलं तर इथं पेन्स, आणि पेन्स हे एका अर्थाने घेतलेले बघा तुम्ही सफरिंग्स, त्रास, अनेक, यातना, दुःख. आणि दुसरा जो अर्थ घेतलेला आहे एक्झर्शन, किंवा त्याला आपण अटेम्प्ट म्हणतो. इथं आलेला आहे त्याचा अर्थ आहे प्रयत्न. पुढचा आलेला आहे आणखीन क्वार्टर. क्वार्टरचा अर्थ आहे फोर्थ पार्ट, त्याला आपण 1/4 म्हणतो बघा. याचा अर्थ झालेला आहे फोर्थ पार्ट. मग क्वार्टरचं प्लुरल झालं बघा बरं इथं क्वार्टर्स. क्वार्टर्सचा एक अर्थ झाला आहे फोर्थ पार्ट्स. जसं तुम्ही एखादं, मी आता हे सर्कल काढले, याचे किती भाग केले मी 4. 1/4 1/4 1/4 1/4 किती झाले याच्यामध्ये, एकूण झाले 4 झालं. हे पूर्ण झालं म्हणजे फोर्थ पार्ट्स. आपण जर याला घेतलं बघा, हे 1, हे झालं 2, हे झालं 3, म्हणजे किती झालं 3/4 म्हणजे 75% झालं आपलं.
याला सुद्धा तुम्हाला असं घेता येईल, हे 12, हे 3, हे झाले 6, हे झाले 9. घड्याळीमध्ये जेव्हा आपण टायमिंग वगैरे सांगतो त्यावेळेला यांचा जास्त उपयोग होतो. त्यामुळं क्वार्टरच्या पुढे, क्वार्टरच्या नंतर कोणतं प्रेपोजिशन वापरतात यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत. बघा हे जे आलेले ते याला आपण हे किती आलेले, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग पाडू शकता. आतल्या तुम्हाला माहीत असतील मिनिटांचे. हे झालं 90 अंशाचा कोण हे घेतलेले ते हे 30-30चे झालेले. याला आपण 1 2 3 आले त्याच्यामध्ये, हे पूर्ण झालं. मग याला एक क्वार्टर म्हटलेले 12 ते 3 पर्यंत लक्षात ठेवायचं क्वार्टर. आणि याला तुम्ही जर घड्याळीच्या टायमिंगमध्ये घेतलं तर ते सांगता येईल. तर आपण एक लक्षात ठेवायचंय की मराठीमध्ये असं बोलायची सवय बघा आपल्याला. सव्वा टायमिंगमध्ये, पावणे. सव्वा केव्हा म्हणायचंय? सव्वा म्हणजे काय की तो आकडा ओलांडून पुढे 15 मिनिटं गेलेलं आहे, त्याला आपण सव्वा म्हणतो. म्हणजे याला इंग्लिशमध्ये असं वाचायला शिकून घ्यायचं आम्ही, क्वार्टर पास्ट. आणि पावणे म्हणजे 15 मिनिटं बाकी आहेत, याला क्वार्टर टू याचं वाचन ठेवायचं. याच्यामध्ये हे जे टू आहे प्रेपोजिशन आहे, हे पास्ट सुद्धा प्रेपोजिशन याला विसरू नका. कारण हे आपण सुरुवातीला 2-3 दिवस जे चॅप्टर घेतले ते बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस, त्यावर सुद्धा पास्ट बद्दल उदाहरणाचे आपण घेतलेले. क्वार्टर पास्ट. समजा मी इथं टायमिंग दिलं बघा बरं, इट इज 3:15 असं वाचण्यापेक्षा काय वाचणार त्याला? मग सांगा इथे काय वाचन करणार त्याचं? इट इज, याला काय वाचतं मराठीत आपण? 3:15. 3:15 याचा अर्थ 3:15 मिनिटं, म्हणजे पास्ट हे प्रिपोजिशन त्याच्यात घ्यावं लागेल. मग इट इज क्वार्टर पास्ट 3 याचं वाचन झाले असे. पुढे जर याला असे घेतले असते, इट इज 3:45 असं वाचण्याच्या ऐवजी आता किती वाचले तुम्ही? 3:45 मिनिटं असं म्हणण्याच्या ऐवजी आपण 3:45 असं म्हणतो. 3:45 मग 4चा उल्लेख होणं आवश्यक आहे. मग याच्यात काय घेतलं बघ बरं, इट इज क्वार्टर. आता इथं पास्ट नाही घ्यायचं, काय घ्यायचं? क्वार्टर टू 4. काही हळूच करून विचारतील, सर 3:30 झाले तर कसं वाचायचं? सर 3:30 झाले तर मला सांगा, तुम्ही 3:30 म्हणताय का 4ला अर्धा तास बाकी असं म्हणता? लक्षात ठेवायचं. म्हणजे उद्या चालून जर 3:30 जर आलं तर हे किती झालं? 3 पास्ट आपण काय आलं ना. मग 3च्या नंतर तो हाफ आहे ना, मग आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार? हाफ पास्ट 3 असं म्हणणार त्याला. लक्षात ठेवायचं. मग याला वाचताना काय म्हणायचं? इट इज हाफ. इथं क्वार्टर काय म्हणते सर? 2 क्वार्टर घ्यायचे का 2 क्वार्टर? नाही, इथं क्वार्टर वगैरे काही वाढवायचे नाहीत. काही इट इज हाफ पास्ट 3. या क्वार्टरचा संदर्भ इथं येतो म्हणून मला हे सांगणं आवश्यक आहे. जिथल्या तिथं सांगितलेलं बरं असतं. नाही तर पुन्हा म्हणते की हे क्वार्टर पास क्वार्टर टू कशाला सांगायला लागलेत? कारण हा क्वार्टर इथं शब्द आलेला आहे फोर्थ पार्ट म्हणून. आणि क्वार्टरचा अर्थ आणखीन एक लावतो, त्याला आपण लॉजिंग्स म्हणतो, राहण्याचं ठिकाण. जसं पोलिसांना दिलेले क्वार्टर्स असतात, ते 1 BHKच असतात एक प्रकारचे छोटे छोटे. हे झालं क्वार्टर. त्याच्यानंतर आणखीन पुढे पाहूया स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकलला आपण देखावा म्हणतो. सरळ साईट, SIGST साईट आपण घेतलेले आहे बघा. आणि मागे घेतलं होतं 3 प्रकारचे साईट आहेत आपल्याकडे. SITE ही इंजिनियरला लागती साईट, CITE हे वर्ब घेतलं होतं, आणि SIGST हे झालं स्पेक्टॅकल साईट. मग स्पेक्टॅकलचं प्लुरल आहे स्पेक्टॅकल्स. एक त्याचं मिनिंग झालं साईट्स, अनेक देखावे. आणि स्पेक्टॅकल्सचा एक अर्थ झाला ग्लासेस, आय ग्लासेस ज्याला म्हणतो आपण, सरळ सरळ चष्मा. त्याला हे अनेक झालेत, त्याच्यामध्ये हे अर्थ आलेले आहेत. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढं आणखीन आपल्याला अशी काही नामे बघायची की ज्यांचं एक वचनामध्ये 2 भिन्न अर्थ होते आणि त्यातलं एका अर्थाने त्याचं अनेक वचन झालेले आहेत. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढा. Singular form of the noun has 2 different meanings. त्यांना 2 भिन्न अर्थ लाभलेले आहेत.
म्हणजे एकवचनी नामाचे दोन भिन्न अर्थ यात दिलेले बघा. एकवचनी नामाचे दोन भिन्न अर्थ असतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे अब्यूज. त्याच्या अर्थाचे बघा, यूज म्हणजे चांगला वापर, अब्यूज वाईट. भाषेचा शब्दाचा जर वाईट वापर झाला तर ते अब्यूज झालंय. झालं. अब्यूजचे दोन मिनिंग ते घ्यायला लागलेत. एक, अब्यूजचा अर्थ आहे बघा बरं, एविल, म्हणजे याला आपण दुष्कृत्य म्हणतो. वाईट कृत्य, एविल. आणि दुसरा अर्थ इथं रिप्रोच, ज्याला आपण दूषण म्हणतो, ठपका म्हणतो एक प्रकारचा, त्याला म्हटलेलं आहे अब्यूज. शिवीगाळ एक प्रकारची शाब्दिक. यातला एविल या अर्थानं अब्यूजचं प्लुरल झालेलं आहे बघा बरं, अब्युजेस. अब्युजेसचा अर्थ इथं एविल, समाजामध्ये जे काही दुष्कृत्य घडतात त्याविषयी त्यांनी दिलेलं आहे बघा, अब्युजेस. We should be careful about the abuses. We should be cautious about the abuses in the society. या अर्थाने ते वाक्य तयार होऊ शकतात. अब्यूज. त्याच्यानंतर दुसरा आलेला आहे बघा बरं याच्यामध्ये फोर्स. फोर्सचे तुम्ही दोन मिनिंग घेतायत. एक, फोर्सचा अर्थ आहे बघा बरं स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, पण इथे भाववाचक नाम आहे, याचं तर काही अनेक वचन होणार नाही. चाल, मग हे स्ट्रेंथलाच आपण माइट म्हणतो, ताकद. फोर्सचा दुसरा जो अर्थ आहे बघा बरं, याच्यामध्ये दुसरा अर्थ घेतला आपण ट्रूप. ट्रूपलाच आपण कॉज असं देखील मागे म्हटले होते. झिरो प्लुरलमध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. फोर्सचं प्लुरल ह्या अर्थाने घेतलेलं आहे बघा बरं, फोर्सेस, म्हणजे हे ट्रूप्स या अर्थाने घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही स्पेलिंग बदलणार नाहीये, हे एकवचनी अनेकवचनीमध्ये सारखेच असते. कॉज, अनेक तुकड्या सैन्याच्या, ते झालं फोर्स. झालं. आणखीन एक शब्द बाकी आहे, तो म्हणजे इश्यू. इश्यू हे दोन अर्थानं वापरलेलं आहे. एक इश्यूचा अर्थ आहे बघा बरं ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंगचा अर्थ आहे अपत्य. पण ऑफस्प्रिंगचं जरी अनेक वचन ऑफस्प्रिंग्स असलं तरी ते हे इश्यूज ह्या अर्थानं वापरलं जात नाही. मग इश्यूचा अर्थ झाला आणखीन एक रिझल्ट. रिझल्टला आपण इथं परिणाम म्हणतो आणि या अर्थानं इश्यूचं अनेक वचन झालं इश्यूज, म्हणजे अनेक परिणाम. जसं आपण वाक्य घेतलं होतं बघा, द इकॉनॉमिक इश्यूज ऑफ द सिच्युएशन हॅव टू बी डिस्कस्ड. द इकॉनॉमिक इश्यूज म्हणजे काय, द इकॉनॉमिक्स ऑफ द सिच्युएशन हॅव टू बी डिस्कस्ड. आणि शेवटचं जे घेतोय आपण ते म्हणजे ऊड. ऊड सुद्धा दोन मिनिंगने चाललंय. एक, ऊडचा अर्थ घेताय तुम्ही टिंबर. टिंबरला आपण साल काढलेलं लाकूड जे आपण फर्निचरसाठी वापरतो ते टिंबर. आणि दुसरं ऊड, ऊडचा अर्थ इथे घेतलेला आहे फॉरेस्ट. थोडक्यामध्ये ट्रीच्या अर्थाने घेतलेला आहे. त्यांचे सुद्धा अनेक उपवन करता येतील तुम्हाला. मग काय करता, या अर्थानं घेतलेलं आहे बघा बरं, ऊडचं केलेलं आहे. ऊड्स याला आपण छोटी छोटी फॉरेस्ट उपवन म्हणूया. ग्रुप ऑफ ट्रीज. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग ही एक छान कविता इंग्लिशमध्ये आहे. ती तुम्हाला कधी वाचायला भेटली तर बघा, की तिथं कवी त्याच्या लहानशा त्या घोड्यासोबत असतो आणि तिथं त्याला प्रवास करत असताना एकदम सुंदर उपवन लागतं. त्या उपवनामध्ये तो आनंद उपभोगत असतो. त्याला इतकं छान वाटतं, पण त्याचं घोडं जे असतं लहानसं ते खोगीर हलवतं आणि त्याच्या त्या बेल्स वाजतात. ते त्याला आठवण करून देतात की इथं आपल्याला कायमचं थांबता येत नाही. जरी किती सुंदर दृश्य असलं तरी आपल्याला जीवनात खूप प्रवास करायचा आहे पुढे. म्हणून त्याच्या शेवटच्या दोन ओळी ज्या आहेत त्या फार गाजलेल्या आहेत. म्हणजे माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बिफोर आय स्लीपचा अर्थ झोपण्याआधी, निजण्याआधी असा अर्थ नसतात. इटर्नली स्लीप. इटर्नल स्लीप म्हटलेलं त्याला. म्हणजे हे जीवन सोडण्याच्या आधी आपल्याला बराचसा प्रवास करायचा आहे असं त्याच्यामध्ये आठवण करून दिली. म्हणजे जीवनामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असा आनंद भोगण्याचे क्षण येतील.
निसर्गातले काही आनंद भोगण्याचे क्षण येतील, पण ते कायमस्वरूपी नसतात, कारण आपलं कार्य करत राहावे लागते, असं त्या कवितेमध्ये त्यांनी सजेस्ट केलेलं आहे. बघा, तुम्हाला वेळ मिळाला तर कधी सर्च करून बघा, त्याच्यामध्ये भेटेल. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. स्टॉपिंग, नुसतं स्टॉपिंग बाय वूड्स असं दिलं तरी तुम्हाला सर्च होऊन जाईल बघा ती कविता. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. उद्याच्या तासाला आणखीन आपण पुढच्या शब्दांचाही काही अभ्यास करूया. ठीक आहे.